श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 18 विप्र गर्वहरण. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यावेळी विदुर राज्यात म्हणजेच आजच्या विजापूरमध्ये एक यवन बादशाह राज्य करीत होता. तो अत्यंत ब्राह्मणद्वेषी, क्रूर व पातकी होता. वेदनिंदकही होता. नगरातील विद्वान ब्राह्मणांना भरपूर द्रव्य देण्याच्या आमिषाने तो राजदरबारी बोलावी व तेथे त्यांना आपल्यासमोर वेद पठण करायला सांगे. वेदांवर चर्चा करायला लावी. पठण केलेल्या वेदरोचांचे तो अर्थ विचारी व त्यात नाना शंका कुशंका काढून वेदांची यथेच्छ निंदा नालस्ती करून त्या ब्राह्मणांचीच म्हणजेच पर्यायाने समस्त हिंदू धर्माची हेटाळणी करणे हा त्याचा दुहेरी निंद हेतू होता. खरोखरीच अभ्यास केलेले, वेदविद्येत पारंगत असलेले उच्च श्रेणीचे गाढे विद्वान ब्राह्मण आपल्याला वेदांचे पूर्ण ज्ञान नाही असे म्हणून त्याच्या या मानहानीच्या खेळापासून दूर राहत. वेदपठण कोणासमोर करावयाचे व कोणासमोर करू नये याची जाण त्यांना होती. यवनासमोर वेदपठण केल्याने घडणारे महत्पाप आपल्याकडून घडू नये म्हणून ते राजदरबारापासून दूरच राहत. पण द्रव्यलोभी ब्राह्मण याचा कसलाही विधिनिषेध न बाळगता बादशाच्या निमंत्रणाची वाट पाहत राहत. आसपासच्या सर्व राज्यातील ब्राह्मणांच्या कानी ही बादशाची कीर्ती आली. वेदांचा तुटपुंजा अभ्यास केलेले 2 लोभी ब्राह्मण बादशाकडून अगणित द्रव्य मिळवण्याची ही सुवर्ण संधी साधायचीच अशा निश्चयाने परगावा होऊन त्या राज्यात आले. येताना त्यांनी बरीच जयपत्रे सोबत आणली होती. ते बादशाला भेटून म्हणाले, आम्ही विद्वान ब्राह्मण असून आम्ही 4ही वेद पूर्णार्थाने जाणतो. गावोगावच्या ब्राह्मणांना पराजित करी तेथे आलो आहोत. ही जयपत्रे आमच्या ज्ञानाची श्रेष्ठता सांगत आहे. तुझ्या राज्यातील ब्राह्मणांनाही आमचे आव्हान आहे की त्यांनी आमचा पराजय करून दाखवावा. आमची खात्री आहे की आमच्या एवढे विद्वान कोणी जन्म पावलेले नाही व जन्म पावणारही नाहीत. आमच्या सम आम्हीच. तेव्हा तुमच्या राज्यातील विद्वानांना बोलावून घ्या व आमच्या विधानाची खात्री करून घ्या. असे दर्पाने भरलेले, गर्वाने सजलेले, घमेंडीने बरबटलेले त्यांचे हे बोल ऐकून त्या निर्बुद्ध बादशालाही ब्राह्मणांची टर उडविण्याची, खेळ खेळण्याची एक नामी संधी प्राप्त झाली म्हणून आनंद वाटला. बादशाने लागलीच वेदसभेचा दिवस मुकरर करून त्या दिवशी राज्यातील सर्व ब्राह्मणांनी दरबारात हजर राहिलेच पाहिजे असे फरमान काढले. बादशाच्या फरमानानुसार त्या नगरातील ब्राह्मणांना आपापली योग्यता, श्रेष्ठता विसरून दरबारात हजर व्हावे लागले. दरबारात उपस्थित झालेल्या सर्व ब्राह्मणांना बादशाने या 2 परस्य ब्राह्मणांचा परिचय करून दिला. बादशाला या 2 ब्राह्मणांनी आपला परिचय करून देताना जे जे काही सांगितले होते तेच त्याच शब्दात बादशाने उपस्थित ब्राह्मणांना ऐकविले व म्हणाला, आपल्या राज्यातील जो कोणी ब्राह्मण यांचा येथे माझ्यासमोर वेदविद्येत पराजय करेल त्याला अगणित धन व असामान्य मान मर्ताब मिळेल. अन्यथा हेच श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण मानून त्यांचा सत्कार केला जाईल. बादशाचे हे विधान सर्वांनी लक्षपूर्वक ऐकले. स्वतःच्याच मुखाने विद्वान म्हणविणाऱ्या त्या ब्राह्मणांचे घमेंड, गर्व, आढ्यता पाहून त्यांची खात्री वाटू लागली की हे दोघे तिरस्करणीय ढोंगी आहेत व ज्या अर्थी द्रव्यलोभाने धर्म अधर्माचा विचार न करता यवनापुढे वेद म्हणायला उपस्थित झाले आहेत त्या अर्थी ब्राह्मणत्वास कलंक सदृश्य आहेत. अविश्वसनीय जयपत्रे घेऊन आलेल्या त्या ब्राह्मणांचा आपण सहज पराजय करू, परंतु यांच्याबरोबर वाद करणे आपल्याला शोभणारे नाही. हे तुल्यबळ नाहीत. यांच्याबरोबर वाद करणे म्हणजे गाढवाबरोबर गीताज्ञानाची चर्चा केल्यासारखे ठरेल. तेव्हा बादशालाही हिंदू धर्माची निंदा नालस्ती करण्याची संधी देऊ नये म्हणून व यवनाबरोबर वेदोच्चार करणे हे महत्पाप आहे हे जाणून ते जमलेले ब्राह्मण मानभावीपणे म्हणाले, यांच्याबरोबर वाद करण्याची गरजच नाही. हेच सर्वश्रेष्ठ विद्वान वेदविद्या विशारद आहेत. प्रत्यक्ष वेदव्यासांनी यांच्या दरबारीही न शोभणारी ही नवरत्ने तुमच्याच दरबारी शोभून दिसतील म्हणून खास तुमच्याकडे पाठवलेली दिसतात. तेव्हा यांचाच काय करायचा तो सत्कार करा असे म्हणून तेथून काढता पाय घेण्यासाठी ते चुळबुळ करू लागले. यावेळी बादशाने त्या 2 ब्राह्मणांचा धन देऊन सत्कार केला व उपस्थित ग्रामस्थ ब्राह्मणांना सांगितले की मी जरी या राज्याचा बादशाह असलो तरी आजपासून हे दोघे ब्राह्मणांचे राजे मानले जातील व नगरातील सर्व ब्राह्मण यांच्या आज्ञेत राहतील. असे म्हणून त्यांच्या हत्तीवरून सर्व नगरात मिरवणूक काढण्यास सांगितले. छद्मीपणाने चेहऱ्यावर आनंद दाखवीत सर्व ब्राह्मण तेथून निघाले. मनातून ते म्हणत होते,
येथे गाढवावरून धिंड काढण्याच्या योग्यतेच्या व्यक्तींची हत्तीवरून मिरवणूक निघत आहे. अशा रीतीने गाडी मात्र लायकी नसतानाही या अहंकारी उन्मत्त ब्राह्मणांना राजमान्यता प्राप्त झाली. आपले हित अहित जाणण्याची जी काही थोडीशी बुद्धी त्यांच्यापाशी होती तीही या मानसन्मानाच्या प्राप्तीनंतर नष्ट झाली. त्यांची बुद्धी मने चित्ते पूर्णपणे गर्वाने व्यापली. ते अतिव मातले. त्या माकडांच्या हाती या मानसन्मानाचे कोलीतच मिळाले होते. ते जाता येता नगरातील सुविद्य सत्शील ज्ञानवंत ब्राह्मणांचा उठसूट उपमर्द करू लागले. त्यातच धन्यता मानू लागले. अशा प्रकारे दिवस जात असताना ते भ्रमरवृत्तीचे ब्राह्मण एका जागी राहून कंटाळले व राजाच्या थाटात नगराबाहेर फिरून येण्याची संधी शोधू लागले. एके दिवशी ते बादशाला म्हणाले, जहापणा, आसपास सर्वत्र जरी आमची कीर्ती गाजत असली तरी आमच्याशी वादविवाद करू शकेल अशी एकही व्यक्ती काही आमच्या दृष्टीपथात येत नाही. हे असामान्य अगणित ज्ञान मिळवण्यासाठी अकारण आयुष्यभर प्रयत्न केले असे आता आम्हाला वाटू लागले आहे. आपण जर कृपावंत होऊन परवानगी दिली तर आम्ही दूरदूरच्या राज्यात जाऊन तेथील विद्वानांना आव्हान देऊ, त्यांचा पराजय करू व आमची कीर्ती उंचावून तुमच्या कीर्तिमुकुटातही तुरेख होऊ. तेव्हा खविंदांनी कृपा करून या आपल्या सेवकांना परवानगी द्यावी. त्या ब्राह्मणांनी अशा प्रकारे बादशाची परवानगी मागताच बादशाकडून अत्यानंदाने त्यांना परवानगी दिली गेली. बादशाने त्यांना पालखीतून प्रवास करण्यास व आवश्यक वाटतील तितके सेवक बरोबर नेण्यास परवानगी दिली. तेथील रिवाजानुसार कमरेत वाकून जमिनीला हात लावून त्यांनी बादशाला कुर्निसाद केला व आपल्या महाली परतले. दुसऱ्या दिवशी अत्यानंदाने त्यांनी त्या नगराची सीमा ओलांडली. नगरातील ब्राह्मणांना अत्यानंद झाला. त्यांनी ही पिढा एकदाची येथून गेली म्हणून खाजगीरित्या छोटासा आनंदोत्सव साजरा केला. गावोगावी ते गावाबाहेरील मोकळ्या मैदानात राहुट्या उभारून मुक्काम करीत सेवकांच्या मदतीने गावातील विद्वान ब्राह्मणांची माहिती काढीत. सोबतच्या स्तुतीपाठकांकरवी आपण कोण आहोत, किती विद्वान आहोत, आत्तापर्यंत किती जयपत्रे प्राप्त केली आहेत हे त्यांना कळावे अशी व्यवस्था करून वेद विषयांवर वादविवाद करण्यास त्यांना बोलावीत. या विद्वान ज्ञानी ब्राह्मणांना आपला जय झालेला पाहण्यात अथवा त्यांचा पराजय पाहण्यात रस नव्हता. ते यांच्या राहुट्यांकडे कोणत्याही लोभाने अथवा हेतूने फिरकतही नसत. ते बोलवूनही येत नाही. याचा अर्थ ते आपल्या तोडीचे नसल्याने पराजय होईल या भीतीने आपल्या समोर येण्यास कचरत आहे असे समजून ते दोघे उन्मत्त ब्राह्मण त्यांच्याकडून जयपत्रे लिहून मागत. ते विद्वान ब्राह्मणही कसलीच खळखळ न करता गावातून ही घाण एकदाची निघून जावी म्हणून त्यांना जयपत्रे लिहून देत. अशा प्रकारे जयपत्रे घेत घेत त्यांचे भ्रमण चालू होते. होता होता ते कुमसी या ग्रामी येऊन पोहोचले. प्रवासात त्यांच्या कानी आले होते की कुमसी गावाशेजारील जंगलात त्रिविक्रम भारती नावाचा वेदशास्त्रात अग्रगण्य म्हणून ओळखला जात असलेला एक अत्यंत विद्वान महामुनी सर्व संग परित्याग करून संन्यासी होऊन राहिला आहे. हे कळताच त्यांनी आपला मोर्चा त्रिविक्रम भारतीकडे वळवला. या महामुनीला आपला बडेजाव दाखवून प्रथम थोडा नमवावा म्हणून त्यांनी आपल्या राहोट्या संन्याशाच्या झोपडी शेजारीच उभारल्या. नेहमीच्या प्रथेनुसार त्यांचे ते लोभी स्तुतीपाठक महामुनीच्या झोपडीभोवती चक्रा मारू लागले. वेदशास्त्रात अत्यंत प्रवीण आहोत असे भासवणाऱ्या त्या दोन ब्राह्मणांची कीर्ती संधी साधून महामुनीच्या कानावर घालावी व प्राप्त केलेली जयपत्रे त्यांना दाखवून त्यांच्यावर काय परिणाम होतो हे त्यांना पाहावयाचे होते. पण ध्यानात मग्न असल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असल्याप्रमाणे भासणाऱ्या या संन्याशाच्या जवळ जाण्याचे धैर्य त्यांना होईना. म्हणून शेवटी कंटाळून त्यांनी तो नाद सोडला. स्तुतीपाठकांकडून अपेक्षित कार्य न झाल्यामुळे ते उन्मत्त ब्राह्मण खवळले व दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्याकडे स्वतः जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच हे उन्मत्त ब्राह्मण मुनिराजांसमोर येऊन उभे राहिले व म्हणाले, हे जोगड्या, स्वतःला तू विद्वान म्हणवतोस काय? चल, तुझी विद्वत्ता काय आहे आणि किती आहे ते आम्हाला दाखव. आमच्यासमोर तुझ्या गमजा चालणार नाहीत. तू 3 वेद जाणतोस असे समजून या टिसभर गावाने तुला डोक्यावर घेतले आहे. मूर्खांचाच हा गाव असणार. येथील मूर्खांनीच तुला आपल्यातला विद्वान ठरवलेला दिसतो आहे. आम्ही तुझ्या ज्ञानाचा फुगा आत्ताच फोडतो पहा. चल, आता सबब न सांगता वेळ न गमावता आमच्याबरोबर वेदशास्त्रावरील चर्चेस वादविवादास तयार हो. आमचा पराजय तरी कर, नाहीतर स्वहस्ते आम्हाला जयपत्र लिहून दे.
तुझा पराजय हा ठरलेलाच आहे. सौजन्य, सभ्यता, शिष्टाचार यांना जुगारून देणारे व कमालीच्या उद्धटतेने बरबटलेले ते बोल ऐकून महामुनींना फार आश्चर्य वाटले. पण जराही विचलित न होता अथवा प्रक्षुब्ध न होता महामुनी उत्तरले, शांत व्हा. संतापाने आरोग्यास हानी पोहोचते. 3 तर सोडाच, पण एकाही वेदाचा माझा अभ्यास नाही. तुम्ही म्हणताय एवढा जर मी ज्ञानी असतो तर असा हा जंगलात भिक्षेवर उदरनिर्वाह करून का राहिलो असतो? तुमच्यासारखाच राजाश्रयाने वैभवात नसतो का लोळलो? तुमचा कोणीतरी गैरसमज करून दिलेला दिसतो आहे. तेव्हा कृपया येथे आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. अन्य कोणी तुल्यबळ पहा. मी हरलो काय अथवा जिंकलो काय त्याने मला काहीच फरक पडत नाही. पण तुमच्या दृष्टीने जय अतिमहत्त्वाचा. तो जय तुल्यबळाला हरवून झालेला पाहिजे. तेव्हा जरा विचार करा व माझ्यासारख्या अडाणी माणसाचा नाद सोडा व तुल्यबळाला शोधा. महामुनींचे हे शब्द ऐकून उन्मत्त ब्राह्मण गर्वाने फुगले व म्हणाले, आम्हाला तुल्यबळ असा या पृथ्वीवर कोणी नाही. आम्ही संपूर्ण राष्ट्र फिरलो आहोत. ही पहा आमची सगळीकडची जयपत्रे. असे म्हणून त्यांनी आपल्याकडील जयपत्रे महामुनींसमोर आपटली व पुढे म्हणाले, तू एक तुल्यबळ आहेस असे समजून आम्ही येथे आलो होतो. पण आमची येथे निराशा झाली. तुला तर एकाही वेदाचे पूर्ण ज्ञान नाही. पण हरकत नाही. आम्हाला तुझ्या जयपत्राशी कर्तव्य. तेवढे जयपत्र लिहून दे. मागहून कोणी म्हणायला नको की अमुक एक विद्वान असताना त्याचे जयपत्र नाही म्हणून. तुला या भागातील लोक विद्वान समजतात. तेव्हा आम्हाला तुझ्याकडून जयपत्र हे घेतलेच पाहिजे. हां, नसेल द्यायचे तर आमच्याशी वाद कर व तुझा पराजय झाल्यावर दे. आमची तयारी आहे. त्यांचे हे उत्तर ऐकून महामुनींनी विनयपूर्वक पुन्हा एकदा त्यांना आपला नाद सोडण्यास व कोणा तुल्यबळापाशी जाऊन अथवा त्याला जय आणि पराजय या सारस्य आहे अशापाशी जाऊन आपले मनोपसित पूर्ण करून घेण्यास सांगितले. पण त्या उर्मटांनी आपला हट्ट कायम ठेवला व ते महामुनींचा पिच्छा सोडिनात. महामुनी आपल्याला घाबरले आहेत, पराजय होईल म्हणून कच खात आहे व मानहानी टाळावी म्हणून जयपत्र देत नाही असा सोयीस्कर अर्थ त्यांनी या विनवणीचा लावला व त्यांना दूषणे देत त्यांच्याशी उर्मटपणे बोलत त्यांनी आपला तोच हेका कायम ठेवला. महामुनी या सर्व प्रकाराने कंटाळले व मनात म्हणू लागले की यांना गुरुपाशी नेऊन त्यांच्या या उद्धटपणाला व्यवस्थित चपकार दिलीच पाहिजे व त्यांना त्याची योग्य जागा दाखवलीच पाहिजे. यांनी मधांध होऊन अनेक ब्राह्मणांना तुच्छ लेखून अपमानित केले आहे. यांना शासन हे दिले गेलेच पाहिजे. ते एक आपले सामाजिक कर्तव्य आहे असा विचार करून ते त्या ब्राह्मणाला म्हणाले, तुम्हाला माझा पराजय करून जयपत्र हवे आहे ना? मग माझ्याबरोबर गाणगापूरला चला. तेथे माझे श्रीगुरू आहेत. त्यांच्यासमोरच काय ते यथायोग्य घडू द्या. हे ऐकून उतावीळ होऊन ब्राह्मण म्हणाले, हो हो, आम्ही यायला तयार आहोत. आत्ताच चल आम्हाला घेऊन. कसला आला हे श्रीगुरू? तुझ्यासारखाच तो पण डरपोक असणार. त्याचेही जयपत्र तुझ्या जयपत्राबरोबर घेता येईल. त्यांचे हे श्रीगुरूंबद्दलचे अनादराचे व तुच्छतेचे बोल ऐकून महामुनीस अतिशय संताप आला. पण त्यांनी पुढील कार्यभागावर लक्ष ठेवून तो संताप प्रयत्नपूर्वक आवरला व त्यांना घेऊन निघाले. सर्व लवाजम्यासह ते उन्मत्त ब्राह्मण आपापल्या पालख्यात स्वार होऊन हसत डुलत डुलत महामुनी त्रिविक्रम भारतीबरोबर गाणगापुरी जाण्यास निघाले. हे नकली विद्वान पालख्यात आरूढ झालेले असताना यतिराज त्रिविक्रम भारती त्या दुपारच्या रणरणत्या उन्हात अनवाणी चालले होते. हे पाहूनही त्या मदांध ब्राह्मणांना आपल्या वर्तनाची किंचितही लाज वाटली नाही. महामुनींना मात्र त्या चालीचे कष्ट मुळीच जाणवत नव्हते. कारण या मिशाने का होईना आज आपल्याला आपल्या श्रीगुरूंच्या दर्शनाचा लाभ होणार या आनंदाने त्यांचे चित्त पूर्णपणे व्यापले होते व त्या आनंदात आजूबाजूचे सर्व जग विसरून ते भरभर अंतर कापित होते. प्रवास होता होता ते सर्व गाणगापुरात श्रीगुरूंच्या मठात येऊन पोहोचले. मठात पोहोचताच हातपाय धुवून महामुनी त्रिविक्रम धावतच श्रीगुरूंपाशी गेले. त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून ते अत्यादराने श्रीगुरूंचे स्तुतिगान करण्यात गुणगान करण्यात इतके गुंग झाले की आपण श्रीगुरूपाशी कशा करता आलो आहोत हे सांगायलाच विसरले. श्रीगुरूंनी मोठ्या प्रेमादराने त्यांचे खांदे धरून त्यांना उठवले व अशा प्रकारे अकस्मात येण्याचे प्रयोजन काय व सोबत पालख्यात बसलेले कोण आहेत असे त्यांना विचारले. श्रीगुरूंचा हा प्रश्न ऐकून महामुनी त्रिविक्रम म्हणाले, 2 गर्विष्ठ मदंध ब्राह्मणांना येथे मुद्दाम घेऊन आलो आहे.
त्यांच्या विधानानुसार त्यांचा 4ही वेदांचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. वेद, शास्त्र, मीमांसा यावर मी त्यांच्याशी वादविवाद करण्यास तयार व्हावे असा त्यांचा हट्ट आहे. आपल्याशी वाद तरी घाला अथवा हरलो असे लिहून तरी दे असा हेका त्यांनी धरलेला आहे. याशिवाय दुसरे काही ते बोलतच नाही. मी त्यांची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. ते काही आपला हट्ट सोडण्यास तयार नाहीत. म्हणून मी तुमच्या आज्ञेची, मार्गदर्शनाची अपेक्षा बाळगून तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही माझे स्वामी श्रीगुरू आहात. तुम्हाला हा जो त्रास देत आहे त्याबद्दल या दासाला क्षमा करून आज्ञा करा. महामुनी त्रिविक्रम यांचे हे बोलणे ऐकून श्रीगुरू आपला शांतपणा कायम ठेवून हसतमुखाने त्या ब्राह्मणांना म्हणाले, आपल्या येण्याचा हेतू काय? अशा प्रकारच्या वादाने आपल्याला विशेष असा कोणता लाभ होणार आहे? आम्ही तर असे संन्यासी, आम्हाला निंदा, स्तुती, जय, पराजय, मान, अपमान सर्व एकच मोलाचे. शिवाय लोकेशणा त्याज्य मानणाऱ्या या आम्हा निरुपद्रवी निरीच्छ संन्याशांवर विजय मिळवण्यात कसला आला आहे मोठेपणा? श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाले, हे संपूर्ण राष्ट्र आम्ही पिंजून काढले आहे व सर्व ब्राह्मणांना जिंकले आहे. आम्हाला पराजित करणारा कोणी जन्मलेलाच दिसत नाही. असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंना आपल्याकडील जयपत्रे दाखविले व पुढे म्हणाले, असे जयपत्र लिहून देण्यास हा महामुनी का एवढी खळबळ करतो आहे हेच मुळे आम्हाला समजत नाही. आपल्या गुरुपाशी गाणगापुरात चल, तेथे आपले गुरु सांगतील तेव्हा व तसे जयपत्र तुम्हास देईन असे आम्हाला महामुनीने सांगितले, म्हणून आम्ही येथे आलो आहोत. तुम्हालाही तुमच्या विद्वत्तेचा अभिमान असेल तर आमच्याशी वादविवाद करा. आम्ही 4ही वेद जाणतो. आमच्या तोडीचा अजून जन्मायचा आहे. तुम्ही दोघेही पडलात संन्यासी, तेव्हा तुम्हाला वेद वेदांत तो काय कळणार? तेव्हा निमूटपणे हरलो म्हणून लिहून देणे शहाणपणाचे नाही का? यावर श्रीगुरू त्या ब्राह्मणांना म्हणाले, जरा सावकाशीने घ्या. एवढा गर्व हिताचा नाही. तुमच्या प्रकृतीस तो पेलवणार नाही. गर्व होऊ देणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रित करणे होय. देवांची, दानवांचीही या गर्वाने धुळधाण उडवली हे विसरू नका. बळी, बाणासूर, रावण, कौरव या सर्वांची गर्वानेच राख रांगोळी केली हे ध्यानी घ्या. ब्रह्म देवादिकांनाही वेदांत कळलेला नाही. त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नाही. स्वहित साधायचे असेल तर हा गर्व, हा मदोन्मत्तपणा सोडा. वेदांचे प्राथमिक ज्ञान तरी आपल्यापाशी आहे का याचा प्रामाणिक अंतकरणाने आत्मपरीक्षण करून प्रथम शोध घ्या. त्यातच तुमचे हित आहे. श्रीगुरूंच्या या सडेतोड, स्पष्ट व हितकारी वक्तव्याचा त्या मधांध ब्राह्मणांवर काहीच परिणाम न होता ते गर्वाने फुलले. त्यांना वाटले, श्रीगुरू व महामुनी दोघेही पराजयाला घाबरले आहेत व त्यामुळे विषयांतर करून पळवाट शोधित आहे. या विचाराने त्यांच्या मनाला, बुद्धीला घेरल्यामुळे त्यांना सुविचार तो कसा सुचणार? त्यांनी आपला हट्ट चालूच ठेवला. परत परत घमेंडीत दिली जात असलेली ती वादविवादाची आव्हाने ऐकून श्रीगुरू त्यांना म्हणाले, पुनश्च तुम्हाला सांगतो, हा आवाजवी हट्ट सोडून द्या. गर्वाची कास धरू नका. तुमचा विनाशकाळ समीप आलेला दिसतो आहे. म्हणूनच तुम्हाला ही विपरीत बुद्धी होत आहे. अजून वेळ गेलेली नाही. तोपर्यंत सावध व्हा. हा तुमचा वृथाभिमान फार काळ टिकणार नाही. वेद अनंत आहेत. आजपर्यंत वेदांचा अंत कोणाला गवसलेला नाही व पुढेही गवसणार नाही. पण चतुर्वेदी असल्याचा हा नाहक गर्व तुम्ही का म्हणून बाळगून आहात? पूर्वीच्या 3 युगातील लोक पुण्यशाली होते. तात्कालीन ब्राह्मणही आपली कर्तव्यकर्मे अत्यंत निष्ठेने, उत्कृष्टपणे करून व सदा संतुष्ट राहून त्या काळीच्या राजे लोकांकडूनही वंदिले जात. ते आपले भूसूर हे विशेषण सार्थ करीत होते. पण दुर्दैवाने या कलियुगात वर्णाश्रम धर्म नष्टप्राय होत चालला आहे. सर्व वर्णाचे गुरु म्हणविणारे ब्राह्मण संतोष वृत्ती त्यागून लोभाने वखवकलेले दिसत आहेत. या द्रव्य लोभापायी त्यांना सदाचार, सद्विचार यांचा पूर्णपणे त्याग केला आहे. यवनांपुढे ते वेदपठन करण्यास कचरत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून वेदमंत्रांचे पूर्वापार सामर्थ्य लुप्त होत चालले आहे. पूर्वपारापासून आजपर्यंत एकाही वेदाचा परिपूर्ण अभ्यास करणे कोणालाही शक्य झालेले नाही. असे असताना आपण 4ही वेद जाणतो अशी अवास्तव प्रौढी तुम्ही कशी काय व का मिरवता? स्वकल्याणाची आस असेल तर ही जिद्द सोडून द्या आणि गर्वाचा त्याग करून विद्वानाला शोभेल अशा विनयाला आश्रय द्या. खऱ्या अर्थाने वेद जाणणारा ब्राह्मण वेदात सांगितलेल्या आचारधर्माचे, विचारधर्माचे पालन करणारच करणार.
स्तुतीच्या, मानाच्या, द्रव्यलोभाच्या वगैरे कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून या आचार विचार धर्माचा त्याग तो कधीही करणार नाही. तुमचे आचरण असे आहे का हे तुम्ही पहा. आचार विचार धर्माचे पालन न करणारे ब्राह्मण वेदांत वर्णिलेल्या उत्तम गतीला कदापि पोहोचणार नाहीत. ब्राह्मणत्वाला तर ते मुकणारच, पण यथावकाश मनुष्यत्वालाही मुकणार आहेत. तुम्ही स्वतःला विद्वान म्हणवता, पण विद्या ददाती विनयम हे वचन कधी तुमच्या कानावरून गेले तरी आहे काय? विद्याप्राप्तीने विनय प्राप्त झालाच पाहिजे. असे असताना तुमच्याकडे फक्त गर्व, उद्धटपणा यांचा साठा जमलेला दिसत आहे. एकूण काय, उथळ पाण्याला खळखळाट फार हे तुमच्याकडे पाहून निश्चितच पटेल. शेवटी वेद ज्ञान कशासाठी? ईश्वर प्राप्तीसाठीच ना. पण चित्तात जर अहंताच घर करून राहिली असेल तर ईश्वर प्राप्ती कदापिही होणार नाही. म्हणून सांगतो, ही अहंता सोडा. या वेदांचा अंत ब्रह्मदेवालाही गवसला नाही तर तुमची काय कथा? ब्रह्मदेवाने स्वमुखे याची कबुली दिलेली आहे. नारायणाने वेदव्यास नामक अवतार घेऊन वेदांची वर्गवारी करून विभाग केले. त्याचे पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतू असे 4 शिष्य होते. हे सर्व वेदांचा अभ्यास करण्यास उत्सुक होते. तेव्हा व्यासांनी एक एक वेद नीट शिकायला कल्पांतापर्यंताचाही वेळ अपुरा होईल असे सांगून 4ही वेद एकाला शिकणे कसे अशक्य आहे हे त्यांना पटवून दिले व त्यांना थोडा थोडा भाग शिकवला. पहिला ऋग्वेद शिकवला, दुसरा वैशंपायन याने यजुर्वेदाचा अभ्यास केला, तिसरा जैमिनी याने सामवेद अभ्यासला, तर चौथा सुमंतू याने अथर्ववेदाचे ज्ञान प्राप्त केले. हे सांगून वेदव्यासांनी आपल्या शिष्यास प्रत्येक वेदाचा विस्तार किती आहे, याचे पोटभेद किती आहे, त्याचे दैवत कोणते, वर्ण कोणता, छंद कोणता, ध्यानरूप कोणते, अनुवाक किती, 50 किती, दशके किती वगैरे जो सर्व तपशील सांगितला होता तो सर्व श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगून त्यांना विचारले. आता तरी वृथाभिमान सोडून व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा जाणून वादविवाद करण्याची जिद्द सोडून द्याल काय? तुमच्या या अशा प्रकारच्या वागण्याने तुम्ही तुमचे अहित करून घेत आहात. स्वतःची स्तुती करणे निंदनीय आहे. गावोगावी खोटी प्रौढी दाखवून ब्राह्मणांना त्रास देऊन त्यांना कंटाळून जयपत्रे मागत हिंडणे योग्य आहे काय? या निरुपद्रवी यतीकडूनही जयपत्र मागण्याचे धैर्य तुम्हाला कसे झाले? तुमचे हे उद्दामपणाचे वागणे, खोटी प्रौढी मिरवणे, ब्राह्मणांना यतींना हा असा त्रास देत हिंडणे आम्हाला आता पाहवत नाही. तेव्हा तुमच्या हिताचे म्हणून सांगतो, तुम्ही आता येथून निघून जा. गर्वाने हिंडत राहून फुकट आपले प्राण गमावू नका. आमचे ऐका व सत्वर येथून काढता पाय घ्या. त्या मदोन्मत ब्राह्मणांवर श्रीगुरूंच्या या कळकळीच्या वक्तव्याचा काहीच परिणाम झाला नाही. श्रीगुरूंच्या मुखातून वेदांची इतकी महती व माहिती ऐकूनही श्रीगुरू प्रत्यक्ष कोण आहेत, त्यांची श्रेष्ठता योग्यता काय आहे याची अहंतारूपी मध्य अखंड ठोसलेल्या त्या मर्कटांना पुसटशीही जाणीव झाली नाही व त्यांचा उपदेश झुगारून त्यांनी आपला हट्ट चालूच ठेवला. निश्चितच नकळत आपला विनाश आपल्या अहमबुद्धीद्वारा त्यांनी समीप आणला होता. हा त्यांचा हट्ट पाहून श्रीगुरू त्यांना म्हणाले, ठीक आहे, आत्ताच तुमची वादविवादाची हौस पूर्ण करतो, जरा सावध चित्ताने बसा. असे म्हणून त्यांनी समोरील रस्त्यावर नजर टाकली. त्यांना दूर अंतरावरून जाणारा एक वाटसरू दिसला. त्याला आपल्यापाशी बोलावून आणण्यास श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना आज्ञापिले. शिष्यांनी लागलीच पळत जाऊन त्या वाटसरूला मठात आणले. तेथे येताच श्रीगुरूंना विनम्रपणे वंदन करून अत्यंत मर्यादेने काही अंतरावर तो वाटसरू श्रीगुरूंसमोर उभा राहिला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस? तुझा कोणत्या जातीत जन्म झाला आहे? कोठे राहतोस? आता कोठे चालला आहेस? श्रीगुरूंचे हे प्रश्न ऐकून तो उत्तरला, देवा, मी हीन जातीत जन्मलो, गावाबाहेर राहतो, मी मांग आहे. आता काही काळ काम मिळते का हे पाहण्यासाठी चाललो आहे. दयाळा, आपण सर्वांना समदृष्टीने पाहता म्हणूनच आज मला येथे येण्याची संधी देऊन उपकृत केलेत. तुमचे आज इतक्या जवळून दर्शन झाले, आज माझे भाग्य उदयास आले. असे म्हणून त्याने श्रीगुरूंना लोटांगण घालून वंदन केले. श्रीगुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मांगावरून फिरवली व प्रेममय वाणीने त्याला उठवून उभे राहण्यास सांगितले. नंतर त्यांनी एक काठी शिष्याकडे दिली व त्या काठीने मांगासमोरील भूमीवरील मातीत अंदाजे 1 हात अंतर राखून 7 आडव्या रेषा काढण्यास सांगितले. अशा प्रकारे रेषा आखून झाल्यावर श्रीगुरूंनी एक रेष त्या मांगास ओलांडण्यास सांगितले.
मांगाच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त कुतूहल दिसले. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, घाबरू नकोस. प्रत्येक रेषा ओलांडल्यावर तुला ज्ञान प्राप्त होईल. तुझ्या पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत होतील. रेषा ओलांडल्यावर तुला जे काही आठवेल दिसेल ते मला सांग व नंतर दुसरी रेषा ओलांड. श्रीगुरूंची ही आज्ञा ऐकून मांगाने पहिली रेषा ओलांडली. श्रीगुरूंनी त्याला विचारले, आता तू कोण आहेस? यावर त्याने आपण किरात वंशात बनराखा या नावाने वावरत आहे असे सांगितले. दुसरी रेषा ओलांडल्यावर आपण भिल्ल असल्याचे सांगून त्याने तिसरी रेषा ओलांडली व आपण कोळी असून नदीतीरी नावाड्याचे काम करतो असे तो म्हणू लागला. चौथी रेषा ओलांडल्यावर आपण मांग असून आपल्यासमोर उभा आहे असे म्हणून त्याने पाचवी रेषा ओलांडली व म्हणाला, आपण वैश्य असून आपले नाव सोमदत्त आहे हे सांगून त्याने सहावी रेषा ओलांडली व म्हणाला, आपण क्षत्रिय असून आपले नाव गोविंद आहे. त्यानंतर त्याने सातवी रेषा ओलांडली व म्हणाला, मी श्रेष्ठ ब्राह्मण असून वेदशास्त्र पूर्णपणे जाणतो. मला अध्यापक म्हणतात. हे त्याचे म्हणणे ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, तू वेदशास्त्र जाणतोस व स्वतःला वेदशास्त्राचा अध्यापक म्हणवतोस, तर हे दोन ब्राह्मण वेदशास्त्रावर वादविवाद करण्याची इच्छा अंतरी धरून येथे आले आहेत. त्यांच्याबरोबर वादविवाद कर. असे म्हणून श्रीगुरूंनी सुमंत्रित केलेले भस्म त्याच्या अंगावर शिंपडले. श्रीगुरूंनी याप्रमाणे भस्म शिंपडताच त्याचा देह अपूर्व अशा कांतीने चमकू लागला. चेहरा अलौकिक तेजाने झळकू लागला. तो महाज्ञानी असल्याचे त्याचा चेहरा दर्शवू लागला. मानसरोवरात बुडी मारल्यावर कावळा जसा सर्वांगाने राजहंसाप्रमाणे दिसतो तशी त्याची स्थिती झाली. उपस्थित सर्व त्यांच्या नजरेसमोर घडत असलेला हा चमत्कार पाहून विस्मयचकित झाले, स्तंभित झाले. त्यांची मती कुंठित झाली. श्रीगुरूंवरील आदराने, श्रद्धेने, विश्वासाने त्यांची मने परिपूर्ण भरली. पण या मदांध ब्राह्मणांवर त्या मानाने हा सर्व प्रकार पाहूनही फारच थोडा परिणाम झाला. ते थोडेसे गडबडले व पुढे काय घडणार या काळजीचा रंग त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू पसरू लागला. श्रीगुरूंनी सुमंत्रित भस्म शिंपडल्यावर ज्ञानयुक्त ब्राह्मणत्व प्राप्त झालेला तो मांग श्रीगुरूंना वारंवार मनोभावे वंदन करून त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊ लागला. श्रीगुरूंचा जय जयकार करू लागला. श्रीगुरूंनी त्याला थांबवले व भावनांना आवर घालून प्रथम वेद पठण कर असे सांगितले. ही आज्ञा ऐकतात श्रीगुरूंना शिरसाष्टांग नमस्कार घालून त्याने वेद पठणास सुरुवात केली. अत्यंत शुद्धोच्चारपूर्वक अस्खलितपणे एक सुरात खड्या आवाजात तो धडाधडा रुचांमागून रुचा म्हणू लागला. सर्व उपस्थित आश्चर्याने अवाक झाले. त्याच्याकडून चाललेले हे वेद पठण ऐकून त्या मदांध ब्राह्मणांची तर बोबडीच वळली. त्यांचे कान बधीर झाले. भीतीने त्यांच्या पोटात गोळा उठला. त्यांचे सर्वांग थरथर कापू लागले. त्यांना आपली नजर वर करवेना. वादविवाद करण्याची ती हौस, जिद्द आतल्या आत चिरली. आता आपले काय होणार या काळजीने ते काळे ठक्कर पडले. थोड्याच वेळापूर्वी आपल्याला स्वर्ग फक्त 2 बोटे उरला अशा भ्रमात जयपत्राच्या आशेने हवेत तरंगणारे ते 2 मदमत्त अक्षरशः भयसपाट झाले व त्यांनी श्रीगुरूंचे चरण धरले व म्हणाले, देवा दया घणा, आम्ही महापापी आहोत. तुमची योग्यता आम्ही जाणली नाही. तुम्ही परोपरीने केलेला उपदेश मानला नाही. आता आम्ही तुमची क्षमा तरी कोणत्या तोंडाने मागणार? आम्ही लोभाने, गर्वाने उन्मत्त होऊन हा आमचा विनाश स्वहस्ते ओढावून घेतला आहे. देवादिकांकडून वंदिला जाणाऱ्या ब्राह्मणांना आम्ही तुच्छ लेखले. पदोपदी त्यांचा अपमान केला. तुमच्यासमोरही आम्ही उद्धटपणा सोडला नाही. देवा, आमचे आता काय होणार? केव्हा व कोठे आम्ही हे पाप फेडणार? कोण आम्हाला आधार देईल? देवा, तुमच्या अंतकरणात दया ओतप्रेत भरलेली दिसत असली तरी आमच्या या पाप्यांच्या राशींचे डोंगर पाहून तुम्ही तरी आम्हाला क्षमा कशी करणार? दयावंता, आम्हाला वाचवा. पूर्णतः पश्चाताप पाहून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तारण्याच्या योग्यतेचे लायकीचे आम्ही नाही आहोत हे आम्ही जाणतो. पण देवा, तुम्ही लीलया तृणाचा पर्वत करू शकता. पर्वताचेही भस्म करू शकता. सृष्टीचे रचनाकार तुम्ही आहात. प्रयत्न करणारे पण तुम्हीच आहात. तुम्हीच सर्वांचे पोषण करते आहात. त्रिमूर्ती व जगद्गुरू आहात. तुम्ही गौरी शंकराचे अवतार आहात. सर्व प्राणीमात्रांवर तुम्ही दयेचा वर्षाव करता. तेव्हा दयाळा, आमचे दोष अपराध मनावर न घेता आमचा उद्धार करा. हरवृष्टे गुरुस्तात्रा गुरुवृष्टे न कश्चन असे भगवान शंकरांनी सांगितले आहे. तेव्हा दयाळा, तुम्ही आम्हाला वाचवा, कृपा करा.
दयाळा, कृपा करा अशी अत्यंत आर्ततेने अश्रुढाळी ते श्रीगुरूंची विनवणी करू लागले. ही त्यांची पश्चातापूर्ण अंतकरणाने मनपूर्वक केलेली याचना ऐकून श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही ब्राह्मण निंदेचा अतिरेकच केला आहे. हा महामुनी त्रिविक्रम भारतीलाही त्रास देण्यास तुम्ही कचरला नाही. याशिवाय अनेक अन्नपापे तुम्ही केली आहेत. तुमचे अपराध तुम्ही मान्य केलेच आहेत, पण या पापांचे फळ भोगल्याशिवाय भटकत राहाल. तुम्हाला तुमच्या कृतीचा पश्चाताप झाला असल्यामुळे 12 वर्षांनी तेथे एक ब्राह्मण फिरत फिरत येईल. तो तेथे शुक्ल नारायण सूक्ताचे पठण करेल. ते सूक्त मनोभाव ऐकल्यावर तुमच्या सर्व पापांचा विनाश होऊन तुमचा उद्धार होईल असे सांगून श्रीगुरूंनी त्यांना अन्यत्र कोठेही न जाता लागलीच गंगा किनारी जाण्यास सांगितले. श्रीगुरूंना मनोभावे वंदन करून त्यांच्या आज्ञेनुसार ते दोघे ब्राह्मण गंगा किनारी जाण्यास निघाले. वाटेतच त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या व गंगा किनारी पोहोचतात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. केलेल्या कर्माचे प्रायचित्त हे भोगावेच लागते. ते भोगल्याविना सुटका नसते. गुरुभक्तीने, ईश्वर सेवेने अथवा कितीही आर्ततेने ईश्वराची वा गुरूंची करुणा भाकली तरी सुद्धा दुष्कर्माचे प्रायचित्त भोगणे चुकत नसते. फक्त या भक्तीने, सेवेने, आर्तविनवणीने प्रायचित्त भोगताना ज्या यातना होतात, जे दुःख होते त्याची तीव्रता कमी होते. प्रायचित्त भोगण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. त्या यातना ते दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते व यातना दुःखे भोगत असतानाही बुद्धी स्थिर राहून कोणतीही कायिक व मानसिक दुष्कर्म घडत नाही. दुर्विचारही मनाला, बुद्धीला स्पर्श करत नाही. झालेल्या प्रामाणिक पश्चातापाने ईश्वरानुसंधान टिकून राहते. ही भक्तीने, सेवेने, आर्तविनवणीने प्राप्त झालेली शिदोरी पुढील जन्मातही साथ सोबत करते. तेव्हा मानवाने मुळात कोणतेही कर्म करण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. त्या कर्माचे कोणते फळ प्राप्त होईल ते काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजे. नंतर पश्चाताप करून, क्षमा मागून, सेवा भक्ती करून परिणाम टाळता येणार नाही. इकडे त्या मांगाला आपणास श्रीगुरूंच्या कृपेने खरोखरीचे ब्राह्मणत्व प्राप्त झाले आहे असे वाटू लागले. तो अत्यंत विनयीने श्रीगुरूंना म्हणाला, श्री गुरुदेवा, मी जो पूर्वजन्मी ब्राह्मण होतो तो आता या जन्मी या हीन जातीत कसा काय ढकलला गेलो ते कृपा करून मला सांगा. तुम्ही साक्षात ईश्वर अवतार असून त्रिकालज्ञही आहात. तुम्हीच माझे समाधान करू शकाल. त्या मांगाचा हा प्रश्न ऐकून श्रीगुरूंनी कोणते हीन कर्म केल्याने कोणती हीन योनी प्राप्त होते हे थोडक्यात पण त्याला यथार्थ समजेल अशा शब्दात सांगितले. पूर्वजन्मी आचरलेला आपल्या दुष्कर्मानुसार मनुष्य नानाविध नीच योनीत व नीच जातीत जन्मोजन्मी फिरत राहतो हे त्याला सांगून वर्णसंकराने हीन जाती कशा निर्माण झाल्या हेही त्याला संक्षिप्तात सांगितले. त्यांनी पंचमहापातकांचे वर्णन त्याला समजावून दिले व लहान मोठ्या पापांचाही तपशीलवार माहिती देऊन आपल्या कोणकोणत्या कृतीने ती पापे घडत असतात व प्रत्येक पापकृतीचा परिणाम म्हणून कोणते दुःख भोगावे लागते हे पण स्पष्ट करून सांगितले. नानाविध पापांचा परिहार कसा करावा, त्यांच्या निवारणार्थ कोणकोणती प्रायश्चित्ते करावीत, कोणास काय दान द्यावे, उपवास कोणते, किती दिवस व कशा पद्धतीने करावे, व्रते कोणती, कशा व कोणत्या तीर्थस्थानी करावीत, कोणत्या जपमंत्राचा आधार घ्यावा वगैरे सर्व त्याला सांगून जगद्गुरूंच्या दर्शनाने, सद्गुरूंच्या अनुग्रहाने, पश्चातापाने, पंचगव्याच्या प्राशनाने सुद्धा काही प्रकारच्या पापांचे परिमार्जन होऊ शकते असे त्याला सांगितले. हे सर्व सांगून ते त्याला म्हणाले, तू पूर्वीच्या 7व्या जन्मी ब्राह्मण असताना त्या जन्मी तू माता पिता व गुरु यांना दूषणे देत राहिलास, जीवनभर त्यांचा अपमान, द्वेष करीत राहिलास, म्हणून आता या हीन जातीत जन्म पावलास. आता तू संपूर्ण महिनाभर या संगमावर स्नान करून काही ईश्वर चिंतन करीत व्रतस्थ राहिलास तर तुझ्या पापांचा नाश होऊन पुनरपी तू ब्राह्मण योनीत जन्म पावशील. ते ऐकून तो मांग म्हणाला, स्वामी महाराज, मी तर तुमच्या दर्शनाने शुद्ध झालो आहे. तुमच्या या कृपेने प्रेममय दृष्टीने मी ज्ञानी झालो आहे. वेदपठनही करतो आहे. तेव्हा आता मला ब्राह्मणात सामील करून पावन करा. यावर श्रीगुरू म्हणाले, हे कसे शक्य आहे? मांगाचे रक्त, मांस तुझ्या शरीरात आहे. मांग असलेल्या मात्या पित्याच्या पोटी तुझा जन्म झालेला आहे. तेव्हा तुला ब्राह्मण कसे म्हणणार? मी जरी तुला ब्राह्मण मानले तरी हा समाज कसे मानेल? यावर तो मांग उत्तरला,
देवा, लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सुवर्ण बनते. मग पुनरपी त्या सुवर्णाचे अन्य कोणत्याही धातूत रूपांतर कधी झाले आहे काय? मी तुमच्या कृपेने पावन झाल्यावर आता हीन जातीत कसं जाईन? आता मी माग नाहीच आहे. तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने मला पावन करून ब्राह्मणत्व दिल्यावर या ब्राह्मणरूपी मनुष्यांचा मला ब्राह्मण म्हणावेच लागेल. हे त्याचे म्हणणे ऐकून श्रीगुरूंनी त्याला विश्वामित्राची पुढील कथा सांगितली. पुराणकाली क्षत्रिय वंशातील गाधी मुनींचा पुत्र विश्वामित्र 60,000 वर्षांच्या उग्र तपश्चर्येच्या आधारे आपणास ब्राह्मण समजून ब्रह्मर्षी म्हणण्याचा आग्रह धरू लागला. इंद्रादी देवतांनीही आपणास ब्रह्मर्षी म्हणा अशी तो विनंती करू लागला. त्या देवादिकांनी त्याला त्यांचे गुरु वशिष्ठ ऋषी यांच्याकडे जाण्यास व त्यांस विनंती करण्यास सांगून त्यांनी जर ब्राह्मण मानून ब्रह्मर्षी म्हटले तरच आम्ही ब्रह्मर्षी म्हणू असे त्याला सांगितले. हे ऐकून विश्वामित्र वशिष्ठ ऋषींपाशी गेला व आपणास ब्राह्मणत्व प्राप्त झाल्याचे का मान्य करावे व ब्रह्मर्षी का म्हणावे याबाबतचे आपले विचार त्यांना सांगून आपणास ब्राह्मण मानून ब्रह्मर्षी म्हणा अशी त्याने त्यांना विनंती केली. ही त्याची विनंती वशिष्ठ ऋषींनी अमान्य केली. जरी उग्र तपश्चर्या केली गेली असली तरी जोपर्यंत जन्माने प्राप्त झालेला तामस स्वभावयुक्त क्षत्रिय देह उरला आहे तोपर्यंत क्षत्रिय कुलोत्पन्नाला ब्राह्मण म्हणता येणार नाही असे त्याला सांगून ते म्हणाले, या तुझ्या तपश्चर्येमुळे तुझा देहत्याग झाल्यावर तुझा ब्राह्मण कुळात जन्म होईल, तुझी मुंज होईल, तुला गायत्रीचा उपदेश प्राप्त होईल व मग तुला ब्राह्मणत्व प्राप्त होईल. तेव्हा या देहाचा त्याग घडेपर्यंत धीर धर असा उपदेश वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्राला केला. विश्वामित्राने पुन्हा पुन्हा तीच विनंती त्यांच्यापाशी केली व ती सर्व प्रयत्नांती अमान्य झालेली पाहून तो क्षत्रिय साजेशा संतापाच्या क्रोधाच्या आहारी गेला व त्याने वशिष्ठ ऋषींच्या 100 पुत्रांचा त्यांच्या डोळ्यादेखत वध केला. पण ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी अविचल राहिले. त्यांनी आपली सात्विक विचाराची बैठक कायम राखून त्याला शाप देण्याचा अथवा सर्व शक्तिमान असूनही त्याला कोणतेही शासन देण्याचा विचारही केला नाही. डोळ्यादेखत हे घडलेले कौर्य पाहूनही ते आपल्या मतास चिकटून राहिले. काही वेळाने संतापाच्या भारात त्यांचाच वध करण्याच्या हेतूने त्यांच्या डोक्यावर हणण्यासाठी विश्वामित्र एक भला मोठा दगड घेऊन तेथे आला. पण यांचा जर आपण वध केला तर हे आपणास ब्रह्मर्षी म्हणू शकणार नाहीत व त्यांनी जर आपल्याला ब्रह्मर्षी म्हटले नाही तर अन्य कोणीही म्हणणार नाहीत. या विचारासरशी त्याने तो दगड तेथेच टाकला. वशिष्ठ ऋषी ही त्याची कृती शांत चित्ताने पाहत होते. त्यांच्या 100 पुत्रांचा वध केल्यावरही व त्यांचाच वध करण्याचा केलेला प्रयत्न पाहूनही ते शांत राहिलेले पाहून व ते आपल्या प्रामाणिक मतात चिकटून राहिलेले पाहून विश्वामित्रास त्यांच्याविषयी आदर वाटू लागला. आपल्या वृत्तीचा तिरस्कार वाटून पश्चाताप त्याला जाळू लागला. ब्राह्मणत्वाच्या व्याख्येत हे वर्तन बसत नाही हे तो उमजला व शर्मेने पश्चातापाने त्याची मान खाली झाली. अंतर्ज्ञानी वशिष्ठ ऋषींनी त्याचीही मनातली खळबळ जाणली. त्याने केलेल्या प्रदीर्घ तपश्चर्येमुळे त्यांच्या विशाल अंतःकरणात त्याला आदराचे स्थान प्राप्त झालेले होतेच. तेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्रा जवळ ये असे ते विश्वामित्राला म्हणाले. हे शब्द ऐकताच संतोषाने धावत जाऊन विश्वामित्राने वशिष्ठ ऋषींचे चरण धरले व त्यास आपल्या घरी अन्न घेण्याचा आग्रह केला. वशिष्ठ म्हणाले, स्वतःच्या मस्तकावर सूर्याच्या तेजाग्नीने जर अन्न शिजवले तरच ते अन्न मी घेईन. विश्वामित्राने हे मान्य केले. आपल्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने विश्वामित्राने सूर्याची उष्णता आपल्या मस्तके आकर्षित केली व अन्न शिजवले. त्या सूर्याच्या प्रचंड उष्णतेने त्याच्या देहाचे भस्म झाले. त्याला नवीन देह प्राप्त झाला. मग सर्व त्यास ब्रह्मर्षी विश्वामित्र म्हणू लागले. ही विश्वामित्राची कथा त्या मागास सांगून श्रीगुरू म्हणाले, तू पण या देहाचे विसर्जन होईपर्यंत थांब. त्यानंतर निश्चितच तुझा ब्राह्मण कुळात जन्म होईल व तुला सर्वजण ब्राह्मण समजतील. पण एवढे सांगूनही त्या मागाची समजूत काही पटेना. तो आता आपण ब्राह्मणच आहोत असे सारखे घोकू लागला. एवढ्यात त्याची बायको मुलांसह तेथे आली व त्याच्यापाशी जाऊ लागली. हे पाहून तो मांग आपल्यापासून दूर सरा, आपल्याला स्पर्शू नका असे सांगून, मी तुमचा कोणीही नाही, माझे तुमच्याशी काही नाते उरलेले नाही, मी तुमचा त्याग केला आहे असे म्हणू लागला. पत्नीने हे ऐकताच हंबरडा फोडला व श्रीगुरूंकडे वळून म्हणाली, देवा, माझ्या पतीस भूतबाधा झालेली दिसते. त्याला वेड लागले आहे असे वाटते. तो माझा मुलाबाळांचा त्याग केल्याचे बोलत आहे.
या मुलाबाळांचे पोषण मी एकटी कशी काय करू? मला कोणाचा आधार मिळणार? देवा, या माझ्या पतीवर काही इलाज करा. त्याला समजुतीच्या 4 गोष्टी सांगा. ही त्याच्या पत्नीची विनवणी ऐकून श्रीगुरू त्या मांगाला म्हणाले, मी सांगितलेले ऐक व या पत्नीसह मुलांसह घरी जा. अशा रीतीने पत्नीचा मुलांचा त्याग करणे महापाप आहे व हे पाप जर तुझ्याकडून घडले तर पुढील जन्मी प्राप्त होणारे ब्राह्मणत्व दुरावेल. तू ब्राह्मण आहेस या भ्रमात राहू नकोस. पुढील जन्मापर्यंत वाट पहा. माझ्या ऐक व सरळ घरी जा. असे सांगितल्यावरही त्याच्यावर काहीच परिणाम होईना. हे पाहून श्रीगुरूंनी जरा विचार केला. तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की सुमंत्रित भस्म जे त्याच्या शरीरावर आहे त्याचा हा परिणाम असून ते दूर केल्याशिवाय त्याचा हा भ्रम दूर होणार नाही. त्यांनी आपल्या शिष्यास सांगितले की गावातल्या एखाद्या लोभी माणसाला बोलावून आणा व त्याच्या हातून याला असे व्यवस्थित स्नान घाला की जेणेकरून त्याच्या शरीरावरील सर्व भस्म निघून गेले पाहिजे. त्या शिष्याने याप्रमाणे करताच तो पुनश्च अज्ञ झाला व आपण ब्राह्मण असल्याचे तो पूर्णपणे विसरला. धावतच तो आपल्या पत्नीपाशी मुलाबाळांपाशी गेला. तो मग त्या कुटुंबियांसह घरी गेला. तेथील उपस्थित सर्व जे हा प्रकार पाहत होते ते आश्चर्याने दिडमूड झाले. तेथे असलेल्या महामुनी त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंना विनयपूर्वक विचारले, त्या पतिताला अपज्ञानी केले असतानाही त्याला स्नान घालताच तो पुनरपी अज्ञानी कसा काय झाला? यावर श्रीगुरू म्हणाले, हा सर्व त्या भस्माचा प्रताप होता. भस्माने त्याला ज्ञान प्राप्त झाले होते व भस्म निघून जाताच त्याचे ज्ञानही गेले. पुढे सावकाशीने भस्माचे महात्म्य सांगेन. श्रीगुरूंची ही अवर्णनीय लीला गावोगावी समजली व भक्तांची हितेच्छूंची रीघ वाढली. स्थान महात्म्यही वाढीस लागले.